हॅलो नमस्कार, मी आर.जे. रुपाली. श्रोतो, तुम्हाला माहिती आहे का, महात्मा गांधींचं एक सुप्रसिद्ध असं वाक्य आहे, ते म्हणजे माणसाला चुका करण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं. बऱ्याचदा आपल्यावर अशा काही गोष्टींचा मारा झालेला असतो की आपण आयुष्यात कधीच चुका करू नये, जसं की चुकीला माफी नाही, अशा प्रकारच्या संवादाचा आपल्यावर इतका मारा झालेला असतो की चूक होणं किंवा करणं हे एक महाभयंकर पाप असल्याचे आपले समजत होते. श्रोतो, चूक करणं अथवा ती अवधानाने आपल्या हातून होणं हे माणूस असल्याचंच लक्षण आहे. जो माणूस चुका करत नाही तो शिकत देखील नाही. त्यामुळे दररोज चुका झाल्या तरी काही हरकत नाही, मात्र एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही हे असं आपण ठरवायला हवं. थोडक्यात काय तर झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणं आणि त्यातून शिकणं, यालाच तर आयुष्य म्हणतात. श्रोतो, आयुष्यात एकही चूक न केलेला माणूस सापडणं विरळच आहे. असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. श्रोतो, तुम्ही जर एखादी चूक केली असेल तर स्वतःला माफ करून पुढे जायचा प्रयत्न करा. मला माहिती आहे हे तितकं सोपं नाही, पण आपल्या चुकांसाठी स्वतःला माफ करणं ही एक आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते, परंतु ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि वैयक्तिक वाढीसाठी आवश्यक आहे. श्रोतो, जबाबदारी स्वीकारा. स्वतःला क्षमा करण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या चुका मान्य करणं आणि त्यांची जबाबदारी घेणं. इतरांना दोष देणं किंवा सबब सांगणं यामुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. हे प्रकार टाळा आणि तुमच्या कृतीबाबतची जबाबदारी स्वतः घ्या. श्रोतो, चुका करणं हा माणूस असण्याचा एक नैसर्गिक भाग आहे, हे ओळखा. बरेच जण आपल्याकडून चुका झाल्याचा अपराध इतका टोकाला नेतात की ते आयुष्यभर स्वतःला दोषी मानत राहतात आणि कधी त्यातूनच बाहेर पडत नाही. स्वतःला सतत दोषी मानण्याचा परिणाम एकूणच त्यांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक अशा सगळ्या गोष्टींवर होतो. त्यामुळे स्वतःबद्दल दयाळू व्हा आणि त्या पद्धतीने स्वतःकडे पहा. श्रोतो, तुमच्या चुका आणि नकारात्मक सेल्फ टॉक करण्यापेक्षा तुम्ही या अनुभवातून काय शिकलात यावर फोकस करा. त्यासाठी तुमचे विचार तपासा आणि त्याची पुनर्रचना करा. श्रोतो, तुमच्या चुका वैयक्तिक वाढीसाठी आणि शिकण्याची संधी म्हणून वापरा. आपली काय चूक झाली ते ओळखा आणि भविष्यात ते पुन्हा न होण्यापासून तुम्ही कसे रोखू शकता यावर विचार करा. चुकांमधून शिकणं फार महत्त्वाचं आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. श्रोतो, तुमची भूतकाळात झालेली चूक तुम्हाला कधी ना तर कधी सोडून देणं गरजेचंच आहे. जर तुम्ही तीच चूक पकडून वर्तमान खराब करत असाल तर तुम्ही तुमचं भविष्यही खराब करून टाकत आहात. त्यामुळे मी इथे सांगू शकते की तुम्ही वर्तमानातील क्षणावर लक्ष केंद्रित करा आणि भूतकाळात जगू नका. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं आणि परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणं टाळा. तुम्ही माणूस आहात आणि चुका सतत होतच राहणार हे स्वीकारा आणि स्वतःसाठी स्वतःकडून वास्तववादी ध्येय आणि अपेक्षा सेट करा. श्रोतो, तुम्हाला फेंग शुईचा लाफिंग बुद्धा माहिती आहे का? तोच जो या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो. ती केवळ एक मूर्ती नाही, तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत. त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय असा प्रश्न पडतो, परंतु समोरच्याच्या मनात हा भ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे हेच त्यांचे यश आहे. श्रोतो, सुख, दुःख, चिंता या तर प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात तर असतातच, परंतु कोणी त्याचा फार विचार करतात तर कोणी दुर्लक्ष करतात. म्हणून लाफिंग बुद्धा हा आपला आदर्श हवा. आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहे, परंतु त्या चुकांकडे बघून हसायला शिकायचे. अन्यथा झालेल्या चुकांची सहल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही. श्रोतो, याच ठिकाणी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते की एका साधूच्या आश्रमात एक युवक संन्यस्त जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आलेला असतो. साधूच्या सभेत त्याने आपल्या भूतकाळातील चुकांची कबुली दिली. साधू आपल्याला आपल्या झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त सुचवतील असे त्याला वाटते, परंतु झाले उलटेच. सगळे साधू त्यांच्या चुका ऐकून हसू लागले. युवक खजील झाला. त्यानंतर बराच काळ लोटला, परंतु सगळे आपल्याला हसले ही खंत काही मनातून जात नव्हते. एकदा धीर करून त्यांनी आपल्या गुरूंना विचारले, त्या दिवशी माझ्या चुकांची कबूल ऐकून सगळे मला का हसले? त्यावर गुरुजी म्हणाले, बाळा, हीच तर संन्यस्त जीवनाची पहिली दीक्षा आहे. दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका, म्हणजे आपल्या चुकांवर कोणी हसले याचा रागच येणार नाही. आणि संन्यासाला तर राग लोभ शोभतच नाही. सामान्य मनुष्याला या गोष्टीचा त्याग करायचाच असेल तर त्यानेही आधी आपल्या भूतकाळातील चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळात विसरून पुढे गेले पाहिजे, तरच आपल्याला भविष्य घडवता येईल. श्रोतो, भूतकाळात अडकलेले लोक वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमावतात, परंतु हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका. श्रोतो, या कथेतून पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तो लाफिंग बुद्धा, ज्याचे दोन्ही हात वर, तुळतुळीत टक्कल
आणि मन मोकळे हास्य आपल्याला हसायला आणि आपले प्रश्न विसरायला भाग पडते. सॉरी म्हटल्याने काय आपण कमीपणा घेतल्यासारखं होत नाही. ज्यांना नातं टिकवायचं असतं ना ते बरोबर सॉरी बोलतात. श्रोतो, आपल्या आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का हो? आपण नुसता विचार करत राहतो, त्याने खरंच काही बदल घडणार आहे का? का भूतकाळात निसटून गेलेल्या काही आठवणीही ओगाळून हाती काही लागणार आहे का? मग का आपण स्वतःला त्रास करून घेत आहोत? ज्या गोष्टी बदलणारच नाही त्याचा विचार न करता ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्याचा विचार केला तर आयुष्य आपोआपच लाफिंग बुद्धासारखे आनंदी होईल. श्रोतो, चुका प्रत्येकाकडून घडतात आणि त्या घडायलाही हव्यात. त्याशिवाय आपण शिकणार तर कसे ना? दरवेळी वेगवेगळ्या चुका घडल्या तरी चालेल, पण एकच चूक वारंवार तर होत नाही ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. वर्तमानात हव्या तेवढ्या चुका होऊ देत, त्यातून शिकत आपलं भविष्य घडवायचे आहे आणि भविष्यात भूतकाळातील आपल्याच चुका आठवून हसायचे, अगदी लाफिंग बुद्धासारखे. श्रोतो, सॉरी म्हणायला उशीर का? सतत कोणाच्या तरी चुका मोजत राहणे योग्य नाही. चुकीचे म्हणणे कोणालाही आवडत नाही. एखादी गोष्ट सांगणे किंवा समजावून सांगणे आवश्यक असेल तर ते अप्रत्यक्षपणे स्पष्ट करा. कोण बरोबर आणि कोण चूक याची काळजी कोणाला आहे? श्रोतो, 2 आठवड्यानंतर तुम्हाला भांडण्याचे कारणही आठवत नाही. आजच्या धावपळीच्या जगात कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याकडून नकळत कुणी दुखावलं गेलं तर आपल्याला त्याची जाणीव असतेच असे नाही. त्यामुळे आपण सॉरी म्हणण्याची कलाही अवगत करायला हवी. श्रोतो, स्वतःचा इगो किंवा अति आत्मविश्वास प्रसंगी बाजूला ठेवत कुठल्याही नात्यात अशी सहज आणि मनापासून माफी मागायला यायला हवी. तसं झालं तर तुमच्या मैत्रीचा पायाही पक्का असल्याची जाणीव समोरच्याला होईल आणि तुमचे नातेही दृढ होईल. संवादाचा पूल पुन्हा जोडणारा हा शब्द म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. चूक मान्य केली म्हणजे कोणी लहान होत नाही. तुमची चूक लक्षात आली असेल तर माफी मागायला तयार राहा. एकदा सॉरी म्हटल्यावर स्वतःला बरे वाटेल. श्रोतो, जर तुमच्या रागवलेल्या जोडीदाराला हे कळले तर तो तुम्हाला नक्कीच माफ करेल. गोष्टी जरी पटल्या नाही तरी किमान तुमच्या मनावरील ओझे तरी हलके होईल. आपण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला नाही या वस्तुस्थितीमुळे आपल्याला कधीही त्रास होणार नाही. तुमच्या चुकीमुळेच तुमचं नातं तुटले असेही नसेल. या परिस्थितीत राग मनात ठेवून प्रकरण ताणायची अनेकांनाच सवय असते. त्यापेक्षा मोठ्या मनानं माफ करायला शिका. एखाद्यानं सॉरी म्हटलं तर त्याला माफही करायला शिका. श्रोतो, भूतकाळात विसरून नात्याचा नव्याने स्वीकार करा. जर तुम्ही माफी सहज स्वीकारली तर तुमचे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल. प्रत्येक नात्यात भांडणे वाद असणे हे स्वाभाविकच आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नातेसंबंध संपवण्याचाच विचार करायला सुरुवात केली पाहिजे. लक्षात ठेवा की स्वतःला क्षमा करण्यास वेळ आणि संयम लागतो. स्वतःबाबत दयाळू व्हा. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या चुकांचा उपयोग वाढ आणि शिकण्याच्या संधी म्हणून करा. श्रोतो, सध्या फक्त स्माइलीची भाषा बोलणारे आपण थेट सॉरी म्हणणं किंवा एखाद्याची माफी मागणं विसरत चाललो आहोत. आपण केलेल्या चुकीबद्दल सॉरी म्हटल्यानं अनेक प्रश्न सुटू शकतात. म्हणूनच सॉरी म्हणायला शिका. जर तुमच्या सॉरी बोललेल्यामुळे जर एखादं नातं टिकणार असेल तर आपला इगो बाजूला ठेवून सॉरी बोलून टाका. चला तर मग श्रोतो, मी RJ रुपाली याच ठिकाणी आपला निरोप घेते.